नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। नीटचा रिझल्ट लागला आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे स्कोर आला आहे, परंतु अनेक विद्यार्थी असे देखील आहेत की ज्यांना अपेक्षेपेक्षाही कमी स्कोर आला आहे। त्यासोबतच अनेक पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे शंका आहेत की आपल्याला यावर्षी देखील एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का नाही। तरी देखील आपण या सर्व डाऊट्सवरती बोलणार आहोत आणि यावर्षी कट ऑफ किती जाणार आहे, MBBS, BDS किंवा जे BMSचे कॉलेजेस आहेत, या संपूर्ण कॉलेजेसचा आपण कट ऑफचा एक अंदाजा घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे। तर तुम्हाला माहितीच आहे की नीटचा रिझल्ट लागला आहे आणि विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षाही जो कमी स्कोर या नीटच्या पेपरमध्ये आला आहे, ज्यामध्ये जर आपण विचार केला की जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तोच गेला आहे 164 वरती ओपनसाठी। म्हणजे ह्या स्कोरवरती विद्यार्थ्यांना मागील वर्षी ॲडमिशन मिळाले होते, तेच ह्या वर्षी जो कट ऑफ आहे तो जवळपास 50 ते 60 मार्कांनी वाढला आहे। त्याचबरोबर जर आपण OBC त्यासोबतच SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर त्या विद्यार्थ्यांसाठी जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो 129 मार्कावर गेला आहे। म्हणजे जो आपला कट ऑफ आहे तो निश्चितपणे एका हायर साईडला जाताना दिसत आहे। त्यामुळे आपल्याला यावर्षी एकदम व्यवस्थितपणे काउन्सिलिंग करणे हे खूपच गरजेचे आहे, कारण आपण जर व्यवस्थित काउन्सिलिंग नाही केली तर आपल्याला कॉलेज मिळण्याचे चान्सेस हे खूपच कमी दिसत आहे। पुढे आपण MBBS, BDS, BMS आणि BHMSचा कट ऑफ यावर्षी किती जाण्याचे चान्सेस आहेत ते देखील बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग करून घ्यायची असेल आणि तुमच्या ॲडमिशनचे चान्सेस वाढवायचे असतील तर नक्की आम्हाला मेसेज किंवा कॉल करू शकता। आमचा नंबर आहे 920 910 1770 आणि तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी ही आमची असेल। रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनची पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आम्ही तुमची मदत करणार आहोत आणि तुम्हाला एका चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देखील हे आमच्याद्वारे दिले जाईल। आणि तुम्हाला एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचे असेल तर नक्कीच आम्हाला कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकता। खाली आपण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देखील दिली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन करा, कारण यावर आपण सर्व काउन्सिलिंगचे अपडेट्स टाईम टू टाईम पाठवत असतो। त्याचबरोबर जर आपण यावर्षीच्या काउन्सिलिंगचा विचार केला तर जो मेडिकल साईडचा कट ऑफ आहे तर तो जवळपास 30 ते 40 मार्कांनी आपल्याला हायर साईडला गेलेला दिसतोय। त्याचबरोबर जो ऑल इंडिया रँकचा डिफरन्स आहे तो देखील खूप आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करणे हे खूपच गरजेचे आहे। महाराष्ट्रामध्ये आपली सर्वात कमी काउन्सिलिंग फीज आहे। स्टेट कोटा काउन्सिलिंगसाठी 4000 रुपये आणि स्टेट प्लस ऑल इंडियासाठी फक्त 6000 रुपये आपली काउन्सिलिंग फीज आहे। आणि त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी ही आमची असणार आहे। त्याचबरोबर जर आपण इतर गोष्टींचा विचार केला तर विद्यार्थ्यांना कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच काउन्सिलिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे यावर्षी, कारण की जो कट ऑफ आहे तो तुम्हाला माहितीच आहे की खूपच हायर साईडला गेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना जी काउन्सिलिंग आहे ती व्यवस्थितपणे करा। जर आमचा गायडन्स हवा असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉल किंवा तुम्ही मेसेज करू शकता। तर भेटूया आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।